हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या वृत्तिका पटेल चॅनलमध्ये. आशा करते तुम्ही हेल्दी आणि हॅपी असणार. सो माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना तुमच्या फॅमिलीला हॅपी दिवाळी. काल वसुबारस होतं, म्हणजे आज आमच्या इथं गायला दही लावतात, पण आमच्या इथं काही गाय नाही. तरीसुद्धा आई बाहेर जाऊन आजी बाहेर जाऊन गाय कटाल तिथं लावून आलात. आणि आता संध्याकाळ दुपारचे 3 वाजलेले, तर घरामध्ये कोणी पण नाही. कारण आता आई पण झालं ना, करंजा वगैरे काहीतरी करून घ्यावं म्हटलं ते, पण असं झालं की पप्पा झाला ना, आता सगळ्या शेतामध्ये सोया काढलेल्या. सो लोक आल्यात शेताकडे, आता मागे थोडं बघत फिरायचं असं काय काम आहे म्हटले. त्याच्यापैकी विशालला आईला दोघाला पण घेऊन गेला. चला आम्ही एकटे हवं म्हटलं की मी काहीतरी काम करून घेते, कारण आईच सगळं करावं म्हणजे आता ते हँडल होईना. उद्यापासून आता 2च दिवस आहे ना दिवाळी. आता मी दिवे वगैरे हुडकून जरा धुवून पण घेते. चला मग ते बघते. हे सगळं व्यवस्थित जपून ठेवायचं काम आजीचंच राहते, कारण आता हे डायरेक्ट आम्ही वर्षाला एकचदा हुडकीत आहोत. म्हणजे आणि काहीतरी पूजा वगैरे असते नाही, लक्ष्मीपूजा, सत्यनारायणची पूजा, असं जास्ती तर दिवे असेल तेव्हाच आम्ही हुडकीत आहोत. नसतर कसंच होतं, जिथं ठेवलं तिथं पडून राहते, म्हणून आजी कसं करतात व्यवस्थित कॅरेबॅगमध्ये घालून नेंटलवर नसतात कुठे. तर आता जिथं आपण आता आपला हात पण पोहोचणार नाही, म्हणजे हात लागला पडला असं नाही, एकदम सेफ्टी जागी ठेवतात. सगळे गेल्या वर्षीच आणलेले आहेत आणि सगळे काळे झालेत, म्हणजे असं हात लागलं म्हणजे चिटकायला. सो त्याच्यापैकी मी आता पाणी ठेवले गरम झाल्यावर, त्याच्यामध्ये थोडं निरमा टाकून 1 चम्मच छान ह्यांना उकळी याच्याबद्दल ठेवते, म्हणजे ह्याचं सगळं जे काय तेलकटपणा आहे ना ते निघून जाते. चला आता ह्याला अजून थोडंसं घासून घ्यावं ते वाटलं ते चाळीच्या घासणे ना. बरं थंड झालंय, आता मी थोडंसं तुकडे मारून घेते. चला हे पटकन घासून घेते, बघू त्याचा रिझल्ट काय आहे. तर चला मस्त असं चकाचक मी घासून घेतलं आणि दिवेने एकदम छक्क झाला, जसं ब्लॅक होते इकडे ना. आणि गोष्ट म्हणजे आता पप्पा आल्यावर नाही कृष्णा हल्लो, आणि गोष्ट पप्पा आल्यावर नाही सगळी लाईटिंग वगैरे कुठं लावून घ्यायचं ते लावून घेतं, कारण आता ते मला तर घटना पप्पा ठेवायला. सो त्याने आल्यावरच करून घेतो. त्याच्यानंतर आणि काय काय होते, आई काय काय म्हणते फराळाचं बनवायचं आज की उद्या, ते सगळं आता पुन्हा कळलंच, भेटत आज. चला आता फक्त 2च दिवस उरले आपल्याला फराळाला, कारण आता परवा दिवशीच दिवाळी आहे, म्हणजे त्या दिवशीच आता कोणतं पण करायचं आता उद्याच्या दिवशी म्हणून आई झालं आज करंजा करायचे आणि उरलेलं फराळ उद्या करायचे म्हणून विचार केली. पण या चिल्लर पार्टीचं कसं राहते, म्हणजे मोठ्यांना करायला नको वाटते असले कामं, आणि धाकट्यावाला कसं मी करू माझी स्वीटी पण त्याच्यामधलीच आहे. असं आता आम्ही मस्त आज छान मेहंदी काढून घेतलं, कारण ताई पण काढून घेऊन आलती, म्हणून तिच्या पण हातावर काढली आणि तिनं झालं आणि पुरा गरगट्टाच करून घेतलं ती हाताचा. तर चला आता आम्हाला हे काम किती आवडलेलं नाही, मी फक्त थोडक्यातच दाखवते फास्टमध्ये करून. आता सगळे करंजा तर करणं झालं, पण पीठ उरलतं आणि ते कसं वेस्ट करायचं म्हणून नाही आम्ही त्याच पिठाची फुलं करून घेतो, कारण त्याला पाकामधून काढून खायला सुद्धा छान लागतंय. रात्रीचे 11 वाजलेले आणि आता पत्तरने फक्त करंजाच तळून घेणं झालंय. त्याच्यानंतर आई तर दूध आटवलेलं आहे, कारण त्याचेच गुलाबजामुन बनवायचं आहे. ए स्वीटी, आता 2च दिवसाखाली विशाल टॅब ऑर्डर केलता आणि आजच रिसीव्ह झालाय, ते त्याला बघून नाही, त्याला ओपन कवा करावं म्हणून आम्ही खूपच एक्सायटेड झालतो. चला कट्टू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी, आणि रात्रीला तेवढं करंजा वगैरे करून घेतला होता. बाकीची सगळी फराळची तयारी आजच करायची आहे, कारण उद्याच दिवाळी आहे. सो मी उठल्यावर पूजा वगैरे करून घ्यायचं, पत्राचं आई सगळं आता जे कोटबळेदन करायचं आहे ते सगळं मिक्स करून ठेवती. आता ते सगळं करून घेऊन चला इथून शेअर करते मी कसं करतात आणि काय काय करायचं आहे सगळं. सो स्टे ट्यून. आता हे काम मी करले म्हणजे माझ्यासाठी तर सेफ्टी नाही, कारण लगेच आणि फ्रेशअप वगैरे व्हायला ते मन बसले, कारण ताई अगोदर थोडं करून घेतले आणि त्याच्यानंतर आता चूल तसंच खाली बसालती, तेल जळून चालाल तर मग मी बसले, कारण आईला मधलं काम होतं जे स्वयंपाक वगैरे करायचं आणि सकाळचं ते कामाला लागल ती आई. चला आता तुमची चकली आणि आमचे कोटबळे, कारण आम्ही त्याला कोटबळेच म्हणतो. चला आता ते कसं झालं ते बघा.
दिसायला मोडायला जितकी क्रिस्पी दिसलेला नाही टेस्टी पण तेवढंच झालं. चला आता एवढे कोडबळे बनणं झालंय. अजून थोडेसे बनवायचे आहेत. आई तिकडे बनलेला. त्याच्यानंतर आम्हाला झालं ना डाळीचे काय म्हणतात लाडू बनवायचा आहे. चला आता ते कसं कसं बनवतं आणि ते सगळं शेअर करते. तर आई आता इकडे लाडू बनवायला बसली. त्याच्यासाठी नाही 2 शेर हरभऱ्याची डाळ आणि 2 अडीचशेर साखर आणि त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागतं नाही तेवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं. चला इकडे आमचे लाडू पण बनलेले आहेत. आता असले मोठे मोठे कामं जे काय फराळाचं बनवायचं राहू द्या आणि सणासुदीचा पोळ्या जे काही जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचं राहतं नाही स्वयंपाक तर सगळं आम्ही चुलीवरच बनवतो कारण तेच बरं वाटतंय. आईचं तिकडे लड्डू बनवायचं काम चाललंय. अजून म्हणजे अजून बांधून पण घ्यायचं. त्याला पुरा संध्याकाळच होते वाटलेले. आता ते वेट करतो पता नाही आम्हाला दुसरंच काम आहे कारण आता लाईटिंग वगैरे हुडकून काढलात पोरं म्हणजे हर्षू कृष्ण. सो आता ते लावून घ्यायचं आम्हाला. विशाल म्हणलं की आता बाहेरला साईडलाच लावून घ्यायला येते म्हणून. आणि बघायचं झाडावर तर आता चिकूचे पण झाडं आहेत नाही तिथे लावून घेतलं पण छान दिसत आहे. सो बघू आता कुठं कुठं छान वाटते कुठं कुठं ॲडजस्ट होते ते सगळं बघायला येतं. इकडे केवढं पुढलं आई बोलल्या बरोबर आहे. चला मी मस्त आता नाही फ्रेशअप वगैरे होऊन गेलो कारण ते तळून तर घेतलं नाही त्याच्या आपल्याला वाटलं की संध्याकाळपर्यंत फ्रेशअप व्हायला येते. त्याच्यानंतर आता विशाल पण शेतला गेलं तर मला टाईम भेटाल तर माझं आवरायला. आता हे लावून घेत आहो सगळं. आता विशालचं प्लॅन कसं कसं आहे तुम्ही बघितलं होतं ते सगळं बघून कसं कसं दिसतंय. चला आणि आईचं म्हणणं होतं की वरल्या साईडला लावून घेऊत म्हणून पण वरल्या साईडला नाही ते पुरा लोकावाला दिसतंय. आम्हाला असं वाटणंच की लाईटिंग वगैरे केलं म्हणून. आणि आकाश कंदील तर आम्ही कवाच लावणं ह्या बरेच मी लावा म्हटलं ते पण विशाल भालकीला जाऊन यायचं पण तर मला यादच आणि घरला आल्यावर वाटलं की सांगायचं पण. चला आता ते होते हे बघूत कसं वाटतंय. तेवढंच सोडतोस खाली जरा सोडतोस का म्हणलं तिकडे. झोप आले आता पतर तर झोपून उठलाव की मॅडम. असं काहीचं फायनल लुक आहे म्हणजे लाईटिंग वगैरे केलं म्हणजे ना एकदम दिवाळीसारखं वाईब येते घरामध्ये सुद्धा. आणि वरच जर लावलं नाही ते जगाला दाखवायसाठीच होऊन जात होतं म्हणजे आपणासाठीच असं वाटत नव्हतं की दिवाळी आहे म्हणून. चला आता काय काम करायचं म्हणजे आम्हाला दिवे लावून घ्यायचं. त्याच्यासाठी इथं दिवे तर ऑलरेडी घेऊन बसला आम्ही फक्त त्याच्यामध्ये वाट्यातन घालून लावून घेत आहोत. चला ते करून घेऊ. पोळतंय तर मी दुसऱ्याच कामामध्ये बिझी होते आणि आई चुडा वगैरे बनवून ठेवला म्हणजे थोडं शॉर्ट घेणं झालंय मी जे ॲड केले मागे. आणि लड्डू तर मी बाहेर दिवे लावले ते मागे सो असं काही लड्डू तर बनवून घेतला. म्हणजे स्वीटी आई ताई दोघे मिळून पटमन ते लाडूचं बनवून घेतला. ते काय चान्स भेटत नाही आपल्याला. आता पोरं आपली चिल्लर पाटी काय करल्या बाहेर ते बघत झालं फोडायचं. हां फटाकडे झाले बी हां फोडणार म्हणा आता पुरे भिवलेलं आहे. हां उद्या 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 पडतंय म्हणा दिवाळी. चला आमची पूजा वगैरे सगळं आवरणं झालं. आता फक्त जेवण करून झोपायचं. आमचं रिंगटॉंग तवाच्यानं हेच चालू आहे अर्धा तास. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता माझी स्वीटी झोपीला आल्या चिडचिड करायला आणि मी उद्याच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या लालीला सुद्धा घेणार आहे उद्यापासून. सो उद्याचा ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका. चला भेटू तसंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.